अंजनी मातेने सांगितलं, फक्त एक करा, तुम्ही याले देण्यासाठी पण लवकर या, मी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करते. कोणाला म्हणाले? हेम राजाला म्हटल्यानंतर हेम धर्म आल्यानंतर महाराज त्यांना असं वाटलं, अरे या जगतामध्ये असा कोणी आहे का जो मरणाला तयार आहे? हेम धर्माला म्हणतो मी, अरे अंजनी माता म्हणते तुला पुरणपोळीचा स्वयंपाक जेवू घालते आणि तुझ्या सोबत येते. असं कोणी आहे का बाबा? कशाचा विषय? मरणावर कोण तयार आहे? कोणाला वाटते का मरावं? अहो 80 नाही 100 वर्ष झाले तरी असं वाटत नाही की देवा मला घेऊन जा. पण कधी म्हणतो आपण असं? वैतागल्यावर म्हणतो, सुखामध्ये म्हणतो का बाबा? नाही. पण त्यावेळेला महाराज हेम आलेला आहे. आल्यानंतर बाहेर उभा असताना महाराज त्या ठिकाणी नेणार आहे. पण त्या ठिकाणी कोण आले होते? कारण ज्या वेळेला अंजनी मातेच्या घरामध्ये एक साधू आला होता. साधू आल्यानंतर महाराज ज्या वेळेला त्याने काय केलं, हेमाने आपण आपला वेश बदलला आणि भिक्षुकाच्या वेशामध्ये मागितलं, आई मला भिक्षा दे. भिक्षा देण्यासाठी अंजनी माता बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर म्हणले, कोण येतात? म्हणले, साधू बुवा तुम्ही काय करा, आता या वेळेला माझ्या घरामध्ये साधू महाराज आलेत म्हणून तुम्हाला भिक्षा वाढत नाही. मग तुम्ही काय करा, त्यांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला मग मी तुम्हाला द्यायचं दान देते. पण तवरक तुम्ही थांबा. त्यावेळेला महाराज साधू बुवा महाराज सांगितलं, म्हणले बाबा एक भिक्षुक आला बाहेर, त्याने सांगितलं मला दान द्या. जा अंजनी माता त्यांना सांगा की थोडा वेळ थांबा. त्याला थांबायला टाइम आहे का? हेमाला टाइम आहे का थांबायला? नाही महाराज, हेमाला टाइम नाही थांबण्यासाठी. हेमाने काय केलं महाराज, त्याने लोळण्याचा प्रयत्न केला. साधू महात्म्याने सांगितलं, अंजनी माता त्यांना कितीही लोळला तरी चालेल पण त्यांना द्यायचं नाही, कारण हे टाइम आहे. आपण म्हणतो ना आपल्या जीवनामध्ये एक जर आपला वेळ जर कटल्यानंतर 12 महिने आपल्याला तो काळ येत नाही. आपण असं म्हणणं आहे का नाही? असं आपण सहज म्हणून जातो, अरे बाबा तुझ्यावर वेळ आली होती पण तुझा आज वेळ, तुझ्या जीवनातली वेळ कटली, तुला आता 12 महिने तुझ्या जीवनामध्ये तुला कधीही धोका होणार नाही असं आपण म्हणतो. म्हणून महाराज कारण काळाने कोणाला सोडलं नाही, पण साधू महात्मे घरी होते तोपर्यंत काळ आला येऊ शकला नाही. साधू महात्म्याने काय केलंय महाराज, त्यांना जाग आहे, ज्ञात आहे. म्हणून आपल्या सुद्धा जीवनामध्ये महाराज काळ आपली वाट बघतो आणि वाट बघल्यानंतर कधी येईल आपल्याला ज्ञात नाही महाराज. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांगितलं, बाबा उठा किती माय बाप कशी लागली झोप, तुमच्या नगरीचा मानाई भरवसा, उजड पडता गळा पडेल फासा. महाराज उठा किती मायबाप, उठा किती मायबाप, उठा जागी व्हा, उठा जागी व्हा आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी वेथा जन्माच्या. म्हणून आपल्याला जागे केले बाबा. कोण जागे झाले? तो कोण जागे झालेत? ऐसे जागविले अवघे जण, होते संचित केले दान. ऐसे जागविले अवघे जण, कोण कोण जागे केलंय? जे या भजनामध्ये कीर्तनामध्ये आलेत ते जागे झालेत, आणि जे या कीर्तना मंडपाच्या बाहेर थांबलेत जाग कोणाला केले महाराज? जाग म्हणून आपल्या जीवनामध्ये जग अनेक वेळेला संत महात्म्याने जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. म्हणून आपल्याला महाराज काळ, तो काळ आपल्या उशाशी आहे, म्हणून त्या काळाच्या अगोदर कधी आपल्याला झाप घालेल याच्या अगोदर आपण सावध व्हा. विठ्ठल काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप कोण सोडवणार आपल्याला? महाराज म्हणले, अहो आमचा नातेवाईक आहे, जाऊ द्या. कोण राजा आहे, राजाला सोडवता येईल का? नाही. कोणता राजा असा? सोडविना देवा देवाचे जाण, सोडविना राजाचे जाण.
कोण सोडवणार? अहो म्हणले आमचे नातेवाईक. हा सोडवणार बाबा? माझ्या मनाचा विषय नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकारिणे नाही कोणी. हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकारिणे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकारिणे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकारिणे नाही कोणी. सर्वांना ज्ञाते बघा. ज्याच्या जीवनामध्ये दुःख आलंय त्यावेळेला कोणी नाही हो कोणाचं. महाराज माझ्या संत महात्म्याने सांगून ठेवले, पण संतावर आपला भरोसा कोणाचा आहे? अरे बाबा 2 दिवसाची जेवाणी तुझी पुढे नाही टिकणार. वा कोणी तुझी नव्हे कोणी. म्हणून जो आपला म्हणतो आपण त्याला, ते आपलं आहे का? नाही. आपलं म्हणतोय शरीर कोणाचं आहे? आपलं आहे का? अहो मी केलं म्हणून चाले हे शरीर. कोणाचे सत्य कोण बोलविते हरिवीर. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. महाराज म्हणून तर महाराज म्हणतात सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भल्ले भल्ले. अरे बाबा तुला कोण सोडवणार आहे? फक्त जगतामध्ये तुझ्यासाठी दया कोणाला येईल? दया फक्त भगवंताला येईल बरं का. आपल्या त्या ठिकाणी कोण सोडवणार आहे? सोडत नाही कोणी बाबा. या ठिकाणी सोडवलं आपल्याला, पण तिकडे कोण सोडवणार आहे? महाराज शेवटच्या रानामध्ये सांगतात तुला सोडवी ना कोणी.
ऐका मंडळी, खरोखरच आमच्या हिंगोली जिल्ह्याचं भूषण सरपंच गेले याचा जिव्हाळा एवढा आमच्या भजनी मंडळावर पसरला आहे। आमचा हदगाव तालुक्यात माझा कार्यक्रम लागलेला आहे। मी म्हणलं सरपंच आम्ही सारे बेलफाटेवाले आहोत, तुम्ही धोती घाला चटकन निघा राहिले। सरपंचानं काम सोडून दिलं, सरपंच खरोखर होऊन गेले। पुन्हा 5 वर्षाचे सरपंच नव्हते हो, आमचे भजनी सरपंच होते म्हणून आम्ही त्याला किती दिवस ठेवणारे भक्त होते। चक्रपाणी वाचवनिया। महाराज शेवट चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवनिया। आपल्याला कोण सोडवणार महाराज, आपल्याला सोडवणार कोण, माझा भगवान परमात्मा सोडवणार। म्हणून तसेच आमचे उत्तमराव महाराज यांना सोडवणार कोण, आमचा भगवान परमात्मा। म्हणून एकदा भजन करा, विठोबार खुमाई खुमाई खुमाई
तुका म्हणे तुला सोडविना कोणी कोण सोडणार आहे हो. फक्त एकच मला अंतकरणापासून असं वाटलं महाराज आमचे माऊलीने ज्या वेळेला, कारण खरंच अहो कोणाचे आपण म्हणतो ना शहाण्याचे जोडे राखावं हे का नाही, त्याचे कोणाचे जोडे राखायचे, त्याचे जोडे घेऊन आपण हिंडावं, कोणाचे जे शहाणे येत महाराज. आणि वाईटाची संगती क्षण सुद्धा संगती नको, असे आमच्या उत्तमरावच्या जीवनामध्ये आमचे सर्व भजनी मंडळी, शिवाजी महाराज असतील, आमचे बाळू महाराज असतील, आमचे जनार्दन महाराज, शीतनाथ महाराज, तसेच आमचे धनगावचे आमचे बापू सुद्धा, आमचे बेले महाराज आहेत, विठ्ठल महाराज आहेत, विनेकरी बाबा आहेत, सर्वाचे आमचे आमचे सूरदास महाराज आणि तसेच आमचे मर्दंग वादक. कारण त्यांचं एवढं अंतकरण कोणासाठी, आमचे उत्तमराव, कारण त्यांच्या सानिध्यामध्ये असणारे, त्यांच्या मेळाव्यामध्ये कीर्तनामध्ये, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये असं त्यांना दुःख आहे महाराज. पण या ठिकाणी आपला कोणाचा इलाज नाही, कारण ज्या वेळेला भगवंताने हाक मारली त्यावेळेला आपल्याला जावं लागते महाराज. म्हणून भगवंताने ज्या वेळेला आपल्याला सुद्धा, म्हणून आपल्या जीवनामध्ये आता फक्त एकच, आपल्या जीवनामध्ये काय करायचं, आपल्या जीवनामध्ये फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं. जसे आमचे उत्तमराव महाराज यांनी आपलं आयुष्य घातलं, त्याप्रमाणे आमचे संजयराव असतील, तसेच दिगंबरराव असतील महाराज, यांनी सुद्धा आपल्या बापाने जसा चालला त्याप्रमाणे आपण सुद्धा आपलं आयुष्य यामध्ये घालायचं आणि आपण या ठिकाणी पूर्ण सेवा करायची. ज्ञानेश्वर माऊली